हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चॅनलचे नाव आहे प्रियाची दुनिया. तर मी बघा काय करणार आहे. तुम्ही म्हणाल काय करते, गॅस गेला का काय? गेला वाटते. तर थांबा फ्रेंड, भेटते नंतर. तर बघा फ्रेंड, खालून बंद केलं होतं मी आणि म्हणे संपलास. असं वाटत होतं की महागाईच्या काळात सिलेंडर संपला का काय. हो, जुलूम आहे जीवाला. चला, तेल तापवायला ठेवलं आणि मी काय बनवणार आहे. आपली थोडीच खिचडी होती रात्रीची, तर आमचा नाश्ता व्हायचा आहे. आज संडे आहे तर लेट नाश्ता चालू आहे. तर म्हणून म्हटलं चला हीच खिचडी फोडणी देऊ आणि खाऊया. आणि खिडकी बंद करून दिली. खूप हवा आहे फ्रेंड. काही स्वयंपाक वगैरे काही सुचत नाही आहे. वैताग आणला का हवे ना. तर बघा मी जिरं मोहरी टाकून घेतली आणि तुम्हाला हॅपी संडे. हॅपी संडे. तर बघा मी कढीपत्ता पण टाकून घेते. एकदम कडकडीत तेलात टाकला की उडते फ्रेंड ते, म्हणून आता टाकून घेते. बघा कसं उडते. तर मी पटकन कांदा टाकून देते, उडणार तरी नाही. मस्त कांदा पण शिजू देते मी. आणि फ्रेंड, आज जरा व्हिडिओ टाकायला लेट झालं, कारण आज संडे आहे म्हटल्यावर थोडं उशीर होणारच आहे झोपेतून उठायला. हे माझी मुलगी आणि माझे मिस्टर हे झोपलेले होते, त्याच्यामुळे नाश्त्याला उशीर झाला. तोपर्यंत मी माझे कामं आवरले. तर म्हटलं चला आता यांची आंघोळ वगैरे झाल्या, ब्रश वगैरे करून. तर म्हटलं सकाळी ब्रश झाला होता, माझ्या मिस्टरने डबल ब्रश केलेला आहे. अवली येते त्यांनी का डबल केला, कारण ते झोपले होते ना, त्याच्यामुळं. आम्ही सकाळी स्कूटी शिकायला गेलो होतो फ्रेंड, त्याच्यामुळं आमचे ब्रश वगैरे सकाळीच झाले. आणि येईल ना मला स्कूटी. तर काय फ्रेंड, मध्ये मध्ये गॅप पडतो आमचा, कारण यांची 12 तास ड्युटी असली ना फ्रेंड की मला नाही शिकायला भेटत. आणि 8 तास असली की मग आम्ही सकाळीच जाऊन येतो. 12 तास असली की सकाळीच जातात, 6 वाजताच जातात. मग नाही जमत ना, कुठे अंधारात थोडी जायचं स्कूटी शिकायला. बघा आपला कांदा शिजत आला. आपण मस्तपैकी टाकणार मी लाल तिखट. झणझण करायचं का? होते नाही. हळद टाकायची गरजच नाही. आणि ती येल्लो आहे तो. अरे काय होते, पळपूळ. मीठ काढावं लागतील डब्यात. मीठ कमी टाकायला लागेल. कारण कसं आहे फ्रेंड, खिचडीमध्ये पहिलेच मीठ असते, त्यात अजून टाकलं तर वाटला बरोबर. त्याला मी एक भात ओतून देते. मिस्टरांना म्हटलं मस्त व्हिडिओ घ्या तुम्ही. कोणताही व्हिडिओ एका हाताने नाही जमत ना फ्रेंड, अवघड जातं. आणि आम्हाला आवडतं खिचडी. मी तर शक्यतो कधी कधी डायरेक्टच फोडणीची खिचडी करते, पण रात्री खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळं मी साधीच खिचडी लावून दिली डाळ टाकून. आणि म्हटलं चला साधीच लावून दे. आणि याच्यासोबत रात्री पिठलं केलं होतं, पिठलं पण आहे. तर चला आता माझ्या मुलीला म्हटलं तेच टेस्ट नको, काहीतरी वेगळं करूया, वाया पण जात नाही आणि काहीतरी वेगळी टेस्ट पण. म्हणून मग मी फोडणी द्यायचं ठरवलं. म्हणजे बंद करावं. मी बंद करायला सांगितलं फ्रेंड, कारण कसं आहे माझा हात भरलेला होता, मला काहीच सुचत नव्हतं काय करू म्हणून. आणि मुलातनं पण गरम असतं जरासं, म्हणून म्हटलं थोडा व्हिडिओ बंद करा. बघा
अशा प्रकारे आपण मस्तपैकी फोडणीची खिचडी बनवलेली आहे. मग आता हे चांगलं एकजीव करून घेते मस्तपैकी. या तुम्ही पण या माझ्या घरी खायला. आता आपण याच्यात मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून घेऊ. चला मी लगेच तुम्हाला 2 मिनिटात भेटते. मिक्स करून घेते. तर बघा फ्रेंड, खिचडी व्यवस्थितपणे मिक्स झाली आहे. आता मी कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते फ्रेंड, आणि कोथिंबीरचा वास मला खूप आवडतो. किती छान वाटते ना हो. कढीपत्ता आणि कोथिंबीर एक नंबर. बघा फ्रेंड, आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता मस्तपैकी चहा बनवला आहे. तर या तुम्ही चहा घ्यायला. आणि मस्तपैकी आता चहा पितोय आम्ही. आणि नंतर जायचं आहे आम्हाला बाहेर. तर बाहेर कशासाठी, तर माझ्या मुलीचा काढायचा आहे पासपोर्ट. कारण तिच्या स्कूलमध्ये ॲडमिशनच्या फॉर्मला फोटो चिकटवायचे. तर चला मी तुम्हाला लगेच भेटते. तर बघा फ्रेंड, आम्ही बाहेरून आलेलो आहे. मस्तपैकी बर्फाचा गोळा खाऊन आलेलो आहे. आणि माझ्या दीदीचे मस्तपैकी पासपोर्ट काढलेले आहे. आणि तिच्यासाठी बेल्ट आणले आम्ही. हा बेल्ट आणले आणि व्हाईट रबर आणले. बघा तिथे हे व्यवस्थित ठेवून दे बरं का, हरपून जाईल. आणि फ्रेंड, आज संडे आहे फ्रेंड. तर बघा ना, माझा आज संडेचा व्हिडिओ टाकायचाच राहिला. तर मी आता टाकते. थोडं लेट झालं, सांभाळून घ्या. तर एवढं ऊन आहे फ्रेंड बाहेर की बाहेर जायला नको वाटतं, पण जावं लागतं कामोकामी, नाही का, म्हणून गेले होते. आणि माझी मुलगी खूप चिडचिड करत होती फ्रेंड. तिला स्कूलच्या ड्रेसवर यायची तिची इच्छाच नव्हती. आज संडेच्या दिवशी कोणी काय म्हणेन, म्हणे का स्कूल आहे का. आता कुणी काय म्हणणार आहे, फोटो काढायचं म्हटल्यावर जावंच लागणार, नाही का. अहो, तुम्हाला काय वाटलं हसायला तिथं, कशी चिडचिड करत होती. ती गाडीवर बसायला पण चिडचिड करत होती फ्रेंड. खूप कठीण. आणि आमच्या घरचे मिस्टर म्हणे गोला पार्सल घेऊ. मग गोल्यावाल्याला विचारलं, तो म्हणे पार्सल नेले तर 30ला एक, तर 60 रुपये. तर माझे मिस्टर म्हणत होते की पार्सल घेऊन जाऊ. म्हणून मग मी गोल्यावाल्याला विचारलं की पार्सल किती आहे, तर 30 रुपये म्हणे. मग मी 60 रुपये वाचवले. 10 वाला गोला खाल्ला. असे पैसे वाचवत जा फ्रेंड, आपलाच फायदा होतो. आणि मला खूप हसायला येत होतं माझ्या मिस्टरांचं, कारण मला तिथेच गोला खायचा होता. माझे मिस्टर बोलले की पार्सल घेऊ, आणि माझ्या मुलीला गाडीच्या खालून उतरायचं नव्हतं. म्हणून मला दोघांचं इतकं हसायला आलं, कारण माझ्या मनाजोगत झालं. मी तिथं गोला मला खायला अहो, तर गोल्यावाल्याला पण खूप हसायला. तू पहिला हसला आणि नंतर काय म्हणते माहिती आहे का, तसं नाही ताई, मला म्हणते ते पॅक करून द्यावं लागतं ना म्हणते, मग म्हणून 30 रुपये घ्यायला लागते म्हणे. अहो, बरोबर आहे ना, पण त्याचे तो वितळला नाही पाहिजे ना बर्फाचा गोळा. मग तर त्या भैयाचे बरोबर आहे फ्रेंड. आणि पण मला विचारायचं का नाही, तुम्ही खाली फेकला ना तो ग्लास, खाल्ल्यावर तो उचलायला आला, तो शेवटी मीच उचलून दिला. म्हटलं आपण खाल्ला आणि दुसऱ्याला कशाला त्रास. तुमचं काय मत आहे, त्यानं विकला म्हणजे काय, त्यानंच ग्लास उचलायचा का फेकलेला. तर मला सांगितलं ताई इकडे ग्लास द्या म्हणे, तर कचऱ्यात टाका म्हणे. तर म्हटलं ठीक आहे. आमचं कार्तिकीनं दिला, कार्तिकीचा नेऊन दिला त्या भैयाला. मी पण दिला रिकामा ग्लास नेऊन. माझ्या मिस्टरांना काय माहीत नव्हतं, त्यांनी खाली फेकला. पण ते भैया घ्यायला आले, तर मग मी काय केलं, तो ग्लास मी उचलून दिला. चांगलं नाही वाटत फ्रेंड एखाद्याला एवढा हे त्रास देणं, पण आम्ही असा त्रास कधीच कोणाला देत नाही. आपली घाण आपणच साफ करावं म्हणते ना, तसं आहे. कुणाला आपला त्रास देऊ नये. तर चला फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.